तुमच्या लाईफमध्ये हेल्थ रिलेटेड, मनी रिलेटेड किंवा मग रिलेशनशिप इश्यूज किंवा करिअरमध्ये इश्यूज काही पण असू दे, मी एक टेक्निक आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त रोज डेली 5 to 10 मिनिट्स प्रॅक्टिस करून त्या टेक्निकद्वारे तुम्ही तुमच्या लाईफचा कुठल्याही प्रकारचा ब्लॉकेज काढू शकता. येस, हाय, हॅलो, नमस्कार. मी श्वेता, तुमची जवळची मैत्रीण. आजचा हा व्हिडिओ जरासा खास आहे, थोडासा स्पिरिच्युअल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. 2025च्या गोड कडू आठवणी घेऊन आता 2026च्या मध्ये आपण एंटर करणार आहोत आणि त्या अगोदर आपल्या लाईफमध्ये जे काही आत्तापर्यंत आपण पकडून ठेवलेत ना, ग्रजेस, अपमान, आपलं मन दुखावलेलं आहे, जे काही आपले लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे आपल्याला इथेच 2025मध्ये सोडून 2026ची नवीन सुरुवात करायची आहे. म्हणूनच हा खास व्हिडिओ त्या निमित्ताने मी बनवत आहे. चला तर मग वेळ न घालवता कोणतीही टेक्निक आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, पहिले सबस्क्राईब करायचं आहे, कारण ही जी टेक्निक आहे ही टेक्निक शिकवण्यासाठी किंवा तिची प्रॅक्टिस घेण्यासाठी लाखो रुपीज फीज घेतात, पण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम फ्रीमध्ये फुकट शिकवणार आहे. म्हणूनच सबस्क्राईब पहिले करा, कारण अशाच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अजून येणार आहेत. सबस्क्राईब करा. चला, सगळ्यात अगोदर आपण यांना समजून घेऊयात EFT म्हणजे नक्की काय, कारण तुमच्या डोक्यावरून बाउन्सर तर गेलाच असेल की हे काय आता नवीन EFT. आता EFTचा फुल फॉर्म आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. आता आपल्या शरीरामध्ये काही पॉईंट्स असतात, तुम्हाला सगळ्यांना ॲक्युप्रेशरबद्दल माहिती असेल, तसंच एनर्जीचे काही पॉईंट्स असतात आपल्या शरीरामध्ये आणि ते छान पॉईंट्स टॅप केले ना आपण छानपैकी, तर आपल्या शरीरातील जे काही एनर्जी ब्लॉकेज आहेत ना ते निघून जातात. आता हे एनर्जी ब्लॉकेज काय आहे, आपल्या शरीरात एनर्जी आहे, हे काय आहे सगळं ना, हे एकदम मी डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच, पण इन शॉर्ट याच्यामध्ये सांगते की एनर्जी म्हणजे आपण सगळेजण एनर्जी आहोत. आता हा फोन, मी, माझा आवाज, माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, तुम्ही, सगळं काही या जगातलं एनर्जी आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. आपलं शरीर हे एनर्जीच आहे ना, आणि आपण एनर्जी बघू नाही शकत, पण हा एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होते, पण ती कधी संपत नसते. जसं की आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येते, दिसते का ती डोळ्यांना? नाही दिसत. आपण बटन चालू केल्यावर फॅन, लाईट, सगळं काही चालू होतं. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये एनर्जी फ्लो होत असते आणि तिची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असते, तिचे व्हायब्रेशन आपल्याला जाणवत असतात. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही सुंदर 7 चक्राज आहेत, मेन 7 चक्राज, आणि बाकीचे तर 114 चक्राज आहेतच, पण जे मेन 7 चक्राज आहेत तिथून छानपैकी एनर्जी फ्लो होत असते. फॉर एक्झाम्पल सांगते की जसं की नळाला पाणी येतं, बरोबर, आणि त्या नळाच्या पाईपमध्ये जर काही घाण साचलेली असेल तर तिथून पाणी छानपैकी फ्लो होणार आहे का? नाही. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये एनर्जीच्या सुद्धा काही वाहिन्या असतात आणि त्या वाहिन्यांमध्ये जेव्हा ब्लॉकेज होतं, आता हे ब्लॉकेज म्हणजे काय? कोणीतरी अपमान केलाय, कोणीतरी रागवलंय, कोणासोबत भांडण झालंय, रुसवा फुगवा, अनेक वर्षांपासूनचे धरून ठेवलेले ग्रजेस, अनेक वर्षांपासून अनेक गोष्टी आपण जेव्हा मनामध्ये धरून ठेवतो त्या आपण व्यक्त नाही करत, मोकळं नाही करत मन, किंवा त्या समोरच्या व्यक्तीला माफ नाही करत, स्वतःला माफ नाही करत, अशा वेळेला आपल्या त्या एनर्जीच्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार व्हायला लागतात. लिटरली आपण बोलतो ना की रक्त आटेल, जास्ती रागवू नको, त्याच प्रकारे आपलं एनर्जीच्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होतं. आपण त्या गोष्टी धरून ठेवतो आणि म्हणूनच एनर्जी छानपैकी आपल्या शरीरात फ्लो होत नाही. आणि ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये एनर्जी व्यवस्थित फ्लो होत नाही त्यावेळेला आपल्या शरीरातील 7 चक्राज इम्बॅलन्स व्हायला लागतात. चक्राजमध्ये ब्लॉकेज झालं की मग ते चक्राज त्या रिलेटेड आपल्या शरीराच्या अवयवांचं काम करायला थांबवतात. म्हणजेच आपल्याला त्या चक्रा रिलेटेड फिजिकल आणि मेंटल इश्यूज यायला लागतात. फॉर एक्झाम्पल, आता थ्रोट चक्रा जर कोणाचा ब्लॉक असेल तर त्याला फिजिकल लेवलला काय प्रॉब्लेम्स येतील की त्याला थायरॉइड होणं, सतत घसा खवखवणं किंवा सर्दी होणं, त्यांना मेंटल लेवल हे इश्यूज येतील की कुठल्याही भावना व्यवस्थितपणे व्यक्त न करता येणं, किंवा मग इमोशन सप्रेस होणं, किंवा पटकन रागवणं, काहीतरी चुकीचं बोलणं, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत व्हायला लागतात. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये छानपैकी एनर्जी फ्लो होणं गरजेचं असतं आणि ती फ्लो होण्यासाठी हे सगळे ब्लॉकेज रिमूव्ह करणं गरजेचं असतं. चक्रास हिलिंग करण्यासाठी वेगळे वेगळे थेरपीज आहेत, जसं की रेकी हिलिंग आहे, 7 चक्रास हिलिंग आहे, आणि त्याच प्रकारे आपल्या या एनर्जी पॉईंट्सला हील करण्यासाठी EFT ही टेक्निक आहे. म्हणजे काय की जिथे जिथे आपले एनर्जी पॉईंट्स आहेत ना त्या ठिकाणी फक्त टॅप
टॅप करायचंय. काय करायचंय? फक्त टॅप करायचं आहे, ते पण दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिटं. किती इझी आहे ना. आपण कधी पण कुठे पण कुठेही असू दे आपण बसून करू शकतो, कोणावरतीही करू शकतो, स्वतःवरतीही करू शकतो. त्याच्यासाठी काही जास्ती एफर्ट्स घेण्याची गरज नाही. फक्त काही पॉईंट्स आहेत शरीरातले, ते कुठे आहेत मी ते तुम्हाला सांगणारच आहे आणि ते आपल्याला फक्त टॅप करायचे आहेत. आता हे जे पॉईंट्स आहेत ना, ज्या प्रकारे ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स असतात शरीरात आपल्या, त्याच प्रकारे हे एनर्जीचे पॉईंट्स आहेत ना, मी तुम्हाला आता सांगते आणि ते तुम्ही फक्त रोज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा पण तुम्ही फ्री असाल, शांत असाल ना, त्यावेळेला टॅप करा. सुरुवातीला फक्त टॅप करा आणि नंतर नंतर मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये सांगेलच की प्रॉब्लेमनुसार कसं तुम्ही टॅप करू शकता. आणि खरंच सांगते, इतका सुंदर अनुभव येईल ना तुम्हाला. तुमचे सगळे जेव्हा एनर्जी ब्लॉकेज निघून जातील ना शरीरातले हळू, तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर येता येईल. तुम्हाला तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह झालेलं दिसेल, मनी ब्लॉकेज रिमूव्ह झालेला दिसेल, पैशाचा फ्लो वाढेल, पैसा तुमच्याकडे टिकेल, तुम्ही सुंदर दिसायला लागाल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ दिसेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला छान ग्रोथ दिसून येईल. इतक्या सगळ्या छान छान गोष्टी होतात. फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटं रोज एफर्ट्स घ्यायचे आहेत. चला तर मग वेळ न घालवता मी सांगते की हे पॉईंट्स कुठले आहेत. आत्ता सध्या तर मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवत आहे. एक प्रॉब्लेम घेऊन एक फक्त लाईव्ह एक्झाम्पल दाखवत आहे की हे पॉईंट्स कसे टॅप करायचे आणि काय म्हणायचं, इन जनरल सांगत आहे. पण तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल की ताई पैशाचा प्रॉब्लेम असेल तर EFT कसं करायचं, किंवा रिलेशनशिप इश्यूज असतील तर कसं EFT करायचं, कमेंटमध्ये सरळ लिहायचे आहेत. हे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यावरती तू EFTचा व्हिडिओ बनव. मी नक्की बनवणार आहे. आणि हां, काही EFTचे पेड असे माझे कोर्सेससुद्धा मी आणत आहे, एकदम मिनिमम रेंजमध्ये, जे तुम्ही इझिली करू शकता. हा प्रोग्राम आणण्याचं रिझनच हे आहे की प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात ॲक्च्युली. आता प्रत्येकाचा पैशाचा प्रॉब्लेम असतो, पण प्रत्येकाचा पैशाचा प्रॉब्लेम, कोणाचा लोनचा असेल, कोणाचा मनी ब्लॉकेज लहानपणापासून असेल, ते टिकतच नसतील, कोणाकडे पैसे असूनही समाधान नसेल, ते कसे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. तर त्यामुळे कस्टमाइज EFT करणं गरजेचं आहे फॉर अ बेटर रिझल्ट आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ग्रोथ दिसून येण्यासाठी. बाकी जनरल लेवलवरती ही फ्री व्हिडिओ तर आहेच, म्हणजे अशा फ्री व्हिडिओज मी टाकतच राहणार आहे, त्या तुम्ही चेकआउट करू शकता. आणि हो, इतके मी एफर्ट्स घेत आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही सबस्क्राईब तर करू शकता, कारण आता आपले लवकरच 10K सबस्क्रायबर होणार आहेत. तर करून टाका ना सबस्क्राईब. माझ्या चॅनलवरती ना 80% लोक व्हिडिओज बघतात आणि 20% लोक सबस्क्रायबर आहेत. म्हणून प्लीज एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल, आणि हा जो ब्लॉकेज आहे ना माझा सबस्क्रिप्शनचा, हा सुद्धा रिमूव्ह होईल. तर प्लीज एक सबस्क्राईब तर बनत आहे. चला तर मग आपण हे पॉईंट्स बघूयात. सगळ्यात अगोदर ना शांत बसायचं आहे, स्वतःला रिलॅक्स करायचं आहे, शांत बसायचं आहे आणि कुठला पण एक प्रॉब्लेम आपण आता आठवायचा आहे. जसं की आपण मनी रिलेटेड घेत आहोत इन जनरल, ठीक आहे. तर मी मनीचाच प्रॉब्लेम घेते, कारण पैसे तर सगळ्यांनाच हवे आहेत. एखादा 100पैकी कोणीतरी असेल की जो म्हणेल की मला पैशाची गरजच नाही, बरोबर ना. तर सगळ्यांना पैशाची गरज आहे, आणि पैसा असेल तर आपण हेल्थ, रिलेशनशिप, बाकी सगळ्या लाईफच्या एरियाजला आपण छानपैकी इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणूनच मी मनीचा घेत आहे. तर चला, काय करायचं आहे, पैशाचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे, ठीक आहे. आता लहानपणापासून आपल्याला सबकॉन्शियस लेवलला हे शिकवलेलं असतं की अंथरूण बघून पाय पसरा, उधळपट्टी करू नका, पैसे जपून वापरा, पैसे काय झाडाला उगवतात का, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ते इतक्या प्रोग्राम करून ठेवल्या आहेत ना की आपल्याला इच्छा असूनही आपण ते विचारच करत नाही. आपण रिच डॅड, पुअर डॅड असे छान छान बुक्स वाचतो, मनी रिलेटेड पॉडकास्ट ऐकतो, छान इन्फॉर्मेशन घेतो, पण आपल्या डोक्यामध्ये जे फीड करून ठेवले ना लहानपणापासून सबकॉन्शियस लेवलला, तेच सतत आठवतं जेव्हा आपण पैसे खर्च करतो किंवा कमवतो. आपल्याला वाटतं अमीर लोकच अमीर होणार आहेत आणि गरीब गरीबच राहणार आहेत. आपल्या काय कोणी जमीन वगैरे ठेवली नाही आपल्यासाठी असं. तर ठीक आहे, सगळ्यांसाठीच युनिवर्स सारखा आहे, तो सगळ्यांसाठीच देण्यासाठी, तर ओके, सगळ्यांसाठीच युनिवर्स बसलेला आहे, तो सगळ्यांनाच देत आहे. आपण फक्त मागण्यासाठी चुकत आहोत.
अंबानीजला जर इतक्या ट्रिलियन बिलियन्समध्ये जर पैसे देत आहे, तर आपल्याला करोडो रुपये द्यायला युनिव्हर्सला काय जाणार आहे, त्याच्याकडे तर भरपूर आहे. तर फर्स्ट पॉईंट जो आहे आपला कराटे चॉपिंग पॉईंट इथे, तर इथे हाताच्या हलकंसं दुसऱ्या हाताच्या बोटांनी टॅप करायचं आहे आणि हलकं असं टॅप करता करता म्हणायचं आहे, माझे जे पैशाविषयीचे विचार आहेत निगेटिव्ह ते मी रिलीज करत आहे. जे काही माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लहानपणापासून आत्तापर्यंत प्रोग्राम झालेला आहे की पैसे फक्त अमीर लोकांकडे असतात किंवा मग अंथरूण बघून पाय पसरावे, उधळपट्टी करू नये, सेविंग केले तरच पैसे येतात, अशा प्रकारचे सगळे विचार मी आत्ता रिलीज करत आहे. मी एक्सेप्ट करते की मी पैशाविषयी खूप निगेटिव्ह विचार माझ्या मनात ठेवले आहे आणि त्यामुळेच कुठेतरी माझ्या आयुष्यामध्ये मनी ब्लॉकेज तयार झालेला आहे. एक्सेप्ट करायचे, प्रामाणिकपणे सांगायचं आहे की हा प्रॉब्लेम आहे माझा मनीचा आणि म्हणूनच कुठेतरी हा ब्लॉकेज तयार झालेला आहे. एक्सेप्ट करते, मी जशी आहे तशी छान आहे, मी स्वतःवरती खूप प्रेम करते आणि आता मी तयार आहे माझा मनी ब्लॉकेज रिमूव्ह करण्यासाठी. आपला प्रॉब्लेम सांगितला, एक्सेप्ट केलं आणि काय करणार आहोत ते पण सांगितलं. सेकंड पॉईंट आहे आपला इथे डोक्याच्या वरती, इथे टॅप करायचं आहे. एका हाताने पण करू शकता किंवा दोन्ही हातांनी पण करू शकता. हे आपलं आज्ञाचक्र, हे आपलं क्राउन चक्र आहे आणि हे कनेक्ट करतं युनिव्हर्सला. तर इथे पण टॅप करायचं आहे की इथले सगळे जे काही ब्लॉकेज आहेत ते रिमूव्ह होऊ दे. मनी रिलेटेड जे काही ब्लॉकेजेस आहेत, माझे गैरसमज आहेत, रिलीज रिलीज रिलीज. ठीक आहे. दुसरा जो पॉईंट आहे तो इथे आहे ॲब्रोजच्या इथे. 2 बोटांनी इथे डॅप करायचा आहे. मनी रिलेटेड जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत, रिलीज रिलीज रिलीज. मनीविषयी माझे जे गैरसमज आहेत ते रिलीज रिलीज रिलीज. पॉईंट नंबर 4, 1 2 3 4. पॉईंट नंबर 4, मनी रिलेटेड एनी इश्यूज, एनी प्रॉब्लेम्स, एनी थॉट्स, निगेटिव्ह थॉट्स, रिलीज 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 रिलीज. 5th पॉईंट हा आहे अंडर आईज. मनी रिलेटेड ऑल ब्लॉकेज रिलीज रिलीज रिलीज. मी सगळं काही रिलीज करत आहे. 6th वन अंडर द नोज. मनी रिलेटेड जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत सगळे रिलीज 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 रिलीज. इथे करायचं आहे चीकवरती. मनी रिलेटेड ऑल माय प्रॉब्लेम्स रिलीज रिलीज रिलीज. नेक्स्ट पॉईंट कॉलर बोन आपले टॅप करायचं आहे. मनी रिलेटेड ऑल प्रॉब्लेम्स रिलीज रिलीज रिलीज. आय एम एक्सेप्टिंग माय सेल्फ, आय एम लविंग माय सेल्फ. पैसा माझ्याकडे सहजपणे येतो, एफर्टलेसली येतो. नेक्स्ट पॉईंट अंडर द आर्म्स टॅप करायचा आहे. पैसा माझ्याकडे सहजपणे येतो. हे आहेत सगळे पॉईंट्स. बघितलं किती इझी आहे आणि किती एफर्टलेसली आपण इझिली 5 to 10 मिनिट्समध्ये रोज करू शकतो. म्हणूनच सांगत आहे, ही टेक्निक आहे ना एकदा करून बघा. आत्ता मी व्हिडिओमध्ये जशी दाखवली ना तशीच करा. अफर्मेशन काय द्यायचे आहेत आणि कोणत्या प्रॉब्लेमवर कोणतं अफर्मेशन म्हणायचं आहे आणि कोणत्या पॉईंट्सचं काय महत्त्व आहे ना, हे सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये. डोंट वरी, टेन्शन घ्यायचं नाही. कमेंटमध्ये फक्त लिहायचं ताई व्हिडिओ याच्यावरती बनव. जितका या व्हिडिओला हाईप, लाईक आणि शेअर केलं जाईल, जास्ती व्ह्यूज येईल, तितका लवकर व्हिडिओ येणार आहे. ओके. माझा मनी रिलेटेड ब्लॉकेज तुम्हीच रिमूव्ह करायचा आहे. सॉरी, सबस्क्रायबर रिलेटेड. तर जितका हा व्हिडिओ तुम्ही भरभरून यावरती प्रेम द्याल आणि कमेंट कराल तितकंच मला कळणार आहे की हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडलेला आहे का. आता या EFTने नक्की काय होतं, माझ्या ऑरामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला कळून येत असेल की खरंच EFT केल्यानंतर ही कन्सिस्टन्सी जर ठेवली आपण डेली रुटीनमध्ये तर काय फरक जाणवू शकतो. माझ्यामध्ये दिसतच असेल, पण याचा खरंच इतिहास जर आपण जाणून घेतला तर डॉक्टर गॅरी यांनी याचा अभ्यास केला. स्टॅनफोर्ड अमेरिकेतील या एका युनिव्हर्सिटीमधून त्यांनी याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी खूप छान एक्सपेरिमेंट केले लोकांवरती. अनेक लोकांचे एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन, स्लीप डिप्रिवेशन,
किंवा मोठमोठे आजार जसं की BP, कॅन्सर वगैरे या सगळ्यासाठी त्यांनी EFT ही टेक्निक त्यांच्यावरती ट्राय केली आणि त्याच्यामध्ये त्या प्रयोगामध्ये हे रिझल्ट दिसून आले की लोकांच्या BPच्या गोळ्या बंद झाल्या आहेत, त्यांची डायबिटीज गेलेली आहे, ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या सगळ्यातून लोक बाहेर आले आहेत. काही लोक तर म्हणजे तुम्हाला सरप्रायझिंग वाटेल, पण काही लोक EFT करून त्यांचा आयुष्याचा जो काही ब्लॉकेज आहे तो रिमूव्ह करून आज लाईफ कोच आहेत, स्पिरिच्युअल कोच आहेत. ते हजारो लाखो लोकांना आज गाईड करत आहेत EFTद्वारे. तर आपण का मागे राहायचं? मग इतकी फ्री आणि इझी टेक्निक आपण का नाही वापरायची आपल्या लाईफमध्ये? आपल्याला ना फक्त 5 मिनिटं पण स्वतःसाठी देण्यासाठी खूप आता जड झालेलं आहे. इतके आपण बिझी आहोत मोबाईल स्क्रोल करण्यात. पण हां, जर हे 5 मिनिटं आपण स्वतःला देत असू तर नक्कीच याचा खूप छान फरक आपल्यामध्ये दिसून येणार आहे. तर नक्की ही टेक्निक ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, गोड लोकांसोबत शेअर करा, व्हिडिओ हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या प्रॉब्लेमवरती हवा आहे. जर तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या तर नक्की व्हिडिओ लवकर येणार आहे. असंच खूप भरभरून प्रेम करा आणि हो, चॅनल मॉनेटाईज झालेलं आहे, त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ नक्की येणार आहे की चॅनल मॉनेटाईज झाल्यानंतर काय काय झालेली आहे प्रोसिजर, सगळं काही सांगणार आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.